ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. पंचमस्कंधाचं सौंदर्य म्हणजे त्यात आलेलं भारतवर्षाचं महात्म्य. श्रीमद भागवत हा ग्रंथ आध्यात्मिक आहे, भक्तिप्रधान आहे. तरीसुद्धा त्यामध्ये वैदिक ज्ञान, कर्म, उपासना आणि भगवत भक्ती हेच ज्या भारतभूमीचे स्थायी गुण आहेत, त्या भारतभूमीचं नितांत सुंदर असं वर्णन करताना ग्रंथकारांची भारतभक्ती उचंबळून आलेली आहे. भारतवर्षाचं सुंदर गुणगान स्वर्गातील देवसुद्धा करतात. देशभक्तीची ही भावना थक्क करणारी आहे. स्वर्गातल्या देवांना असं वाटतं की मनुष्य म्हणून भारतात जे लोक जन्माला आलेले आहेत ते आमच्यापेक्षाही थोर आहेत, श्रेष्ठ आहेत. आम्हालाही आमचं जे पुण्य शिल्लक असेल त्याच्या बळावर भारतामध्ये जन्म मिळावा. भगवंतांच्या गोडकथा, भक्तीत रंगलेले संत महात्मे, यज्ञयागादी अनुष्ठाने आणि भगवंत प्रेमानं साकारलेले भगवंतांचे उत्सव या सर्वांनी भारतात जो दिव्य परमानंद साकार केलेला आहे तो परमानंद ब्रह्मलोकात नाही, इंद्रलोकातही नाही, तसंच वैकुंठातही दुर्लभ आहे. भारतभूमी ही मोक्षभूमी, कर्मभूमी असल्यामुळं सर्वश्रेष्ठ आहेच. तसंच भारतभूमी आध्यात्मिकता आणि भगवत भक्तीमुळं सर्वश्रेष्ठ आहे. भारतातील पवित्र नद्यांचं, पर्वतांचं, तीर्थांचं महात्म्य वर्णन अत्यंत श्रद्धेनं ओतप्रोत होऊन केलेलं आहे. त्यानुसार भारत देश प्राचीन ऋषीमुनींना अत्यंत प्रिय होता आणि अन्य भूभागांच्या प्रमाणे तो न वाटता भगवत कृपापात्र विलक्षण पुण्यप्रदेश असल्याचं जाणवतं. सर्व प्रदेशातील महत्त्वाच्या तीर्थांच्या नामनिर्देशानं संपूर्ण भारतवर्ष सांस्कृतिकदृष्ट्या कसं एकसंध आहे याचं विलोभनीय दर्शन घडतं आणि अखंड भारतवर्षाबद्दल भक्तिभाव उचंबळून येतो. अहो अमीशाम किमकारी शोभनम प्रसन्न ईशाम स्विदुत स्वयं हरिः येर्जन्म लब्धम न शुभारताजिरे मुकुंद सैवोपैकस्पृहाहिना. या श्लोकामुळं भारताच्या आध्यात्मिक राष्ट्रवादाचं नेमकं बीजारोपण बालमनात व्हायला मोठा आधार लाभेल आणि भारतभक्ती आणि भगवतभक्तीचं संवर्धन होईल. या श्लोकाचा अर्थ असा आहे, स्वर्गातील देव म्हणतात, आहा, ज्यांनी भगवंतांच्या सेवेसाठी योग्य असा मनुष्यजन्म भारतवर्षात घेतला त्यांनी कोणतं पुण्य केलं आहे की स्वतः श्रीहरी त्यांच्यावर प्रसन्न झालेले आहेत. आम्हाला सुद्धा त्यांचा हेवा वाटतो. आम्हाला अत्यंत कठीण असं जप, तप, व्रत, यज्ञ, दान करूनसुद्धा जो हा स्वर्गलोक प्राप्त झालेला आहे त्याच्यापासून काय लाभ आहे? कारण इथं पुण्यसंचय करण्याकरता कोणतंही पुण्यकर्मच नाही. परीक्षित राजा विचारतो, महाराज, आता मला प्रियव्रतचा वंश सांगावा. शुकमुनी म्हणतात, राजन, उत्तानपादचा भाऊ प्रियव्रत याचा आता वंश ऐक. प्रियव्रत ब्रह्मज्ञानी, परमहंस, भगवत भक्त होता. पृथ्वीच्या अर्ध्या भागावर उजड आणि अर्ध्या भागावर अंधार असतो हा अन्याय आहे असं त्याला वाटलं, म्हणून मावळत्या सूर्याच्या मागं आपला रथ फिरून त्यांनी सर्व पृथ्वीवर एकाच वेळी उजड म्हणजे दिवस करून दाखवला. रथाच्या चाकांनी पृथ्वीवर खड्डे पडले आणि त्यात 7 समुद्र तयार झाले. तसंच 7 द्वीपांची निर्मिती त्यांनी केली. खरं म्हणजे प्रियव्रतला लग्न करायचंच नव्हतं. तो नारद भक्त होता. पण स्वयंभू म्हणून त्याला समजावून सांगितलं की गृहस्थाश्रम सर्वात श्रेष्ठ असून संसारानं कुणाचंही अकल्याण झालेलं नाही. म्हणूनच भगवान शंकर आणि पार्वती, श्री विष्णू आणि लक्ष्मी, गुरु वशिष्ठ आणि अरुंधती
श्री शुक आणि पावरी, अगस्ती ऋषी आणि लोपमुद्रा, याज्ञवल्क आणि मैत्रेयी कात्यायनी यांनी संसार केला आणि त्यांचं कसलंही अकल्याण झालेलं नाही. संसार बाधक नाही, पण संसाराची आसक्ती बाधक आहे. योग्य वयात योग्य आचरण करणं हाच धर्म आहे. प्रियव्रत राजाची ब्रह्मदेवाने समजूत काढली. त्यानंतर प्रियव्रताने 2 विवाह केले. त्याचा मुलगा रैवत. रैवतची नात रेवती पुढं बलरामांची पत्नी झाली. प्रियव्रतनी मुलांना सांगितलं, घर ही धर्मशाळा माना. बायको मुलांच्यावर जेवढं प्रेम कराल त्यापेक्षा अधिक प्रेम इतरांच्यावरही करा. मुलांनो, रस्त्यावर फुलं टाकता आली नाहीत तरी चालेल, पण काटे तरी टाकू नका. मुलांनो, कुणाला सुग्रास अन्न देता आलं नाही तरी चालेल, पण कुणाच्या तोंडचा घास काढून घेऊ नका. आणि शेवटी कुणाच्या पायावर मस्तक ठेवलं नाही तरीही चालेल, पण कुणाच्या मस्तकावर पाय ठेवू नका. प्रियव्रत राजाच्या कथेत भगवंत स्वतः वीतरागी राजाला उपदेश करतात की केवळ ज्ञानी होऊ नकोस, तू खरा भक्त बनल्यावर ज्ञानी हो. भागवतकार सांगतात, ज्ञानी भक्त विषयांच्यामध्ये संसारात वावरला तरी विषय आणि संसार त्याच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. जसं वडील मुलाला सांगतात, जरा खेळू नये, फिरू नये, नुसता पुस्तकातला किडा बनू नकोस. मुलांना उपदेश करून प्रियव्रत वनात गेला आणि त्याने मोक्ष प्राप्त करून घेतला. प्रियव्रत नंतर त्याचा मुलगा अग्निध्र व त्यानंतर नाभी राजा झाला. नाभीच्या पोटी प्रत्यक्ष परमात्म्याने शुद्ध सत्यमय स्वरूपात ऋषभदेव नावानं अवतार घेतला. ऋषभदेव परमहंस होते, ब्रह्मज्ञानी होते. त्यांचं शरीर वज्र, अंकुश, कमळ, ध्वज या चिन्हांनी युक्त होते. मानवी जीवन भोगासाठी नाही तर तपासाठी आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ऋषभदेवांचं चरित्र प्रातस्मरणीय आहे, आत्मतंत्री आहे, आनंदानुभव स्वस्थ आहे. जेव्हा इंद्रानं पाऊस पाडला नाही तेव्हा ऋषभदेवांनी आपल्या योग सामर्थ्याने पाऊस पाडून इंद्रावर मात केली. तेव्हा इंद्रानं आपली मुलगी जयंती ऋषभदेवांना अर्पण केली. जयंतीपासून ऋषभदेवांना 100 पुत्र झाले. सर्वात मोठा भरत. या भरतच्या नावावरून, भरतच्या पराक्रमावरून, भरतच्या आदर्शावरून आपल्या अंजनाभ वर्ष ते नाव भारतवर्ष असं झालेलं आहे. आपल्या भारतवर्षाचं नशीब, भाग्य इतकं महान आहे की आपल्या देशामध्ये 3 भरत होऊन गेलेले आहेत. शकुंतलेचा पुत्र भरत, जो अत्यंत पराक्रमी होता. राक्षसांनी पळवून नेलेल्या देवांगनांना त्यांनी सोडून आणलं. कैकेयीचा पुत्र भरत. बंधुप्रेम म्हणजे काय हे ज्याच्या चरित्रावरनं कळतं, अशा या भरताचं आणि रामाचं बंधुप्रेम अत्यंत दिव्य आहे. आणि वृषभपुत्र भरत, महाभागवत, या 3ही भरतांनी अंजनाभ वर्षाचं नाव भारत असं झालं. ऋषभदेवांनी जैन धर्माची स्थापना केली. भरतला गादीवर बसून ऋषभदेव निसंग वृत्तीनं अवधूत अवस्थेत रानावनात भटकू लागले. अंगावर वस्त्र नाही, भिक्षा मागून ते खात असत. लहान मुलं त्यांच्यावर दगड, घाण, माती टाकत. ते निजलेले असताना त्यांच्या अंगावर मुलं लघवी करत, पण त्यांचं त्याकडं भानच नसे. ते म्हणत, मी आत्मा आहे, देह नाही, त्यामुळं मला काहीही दुःख होत नाही. अखंड भगवंतांचं चिंतन करून वासनामुक्त होऊन लिंगदेहाचा अभिमान त्यांनी टाकला. जगात ज्ञानीयोग्यांनी कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे दाखवण्यासाठी त्यांनी सर्वसंग परित्याग केला, सर्वस्वाचा त्याग केला. ऋषभदेवांना अनेक सिद्धी प्राप्त असूनसुद्धा त्यांनी कधीही सिद्धींचा उपयोग आपल्यासाठी केला नाही. ऋषभदेव सिद्धीमध्ये कधीही अडकले नाहीत. नंतर ते कर्नाटकात गेले. देह जळतो पण आत्म्याला काहीही होत नाही हे दाखवण्याकरता त्यांनी बुद्धिपूर्वक दावाग्नीत प्रवेश केला.
त्यांच्या शरीराचं भस्म झालं. देह दहन करण्याचं, देह जमिनीत पुरण्याचं किंवा देह नदीत सोडण्याचे कष्ट इतरांना पडू नयेत यासाठी त्यांनी ही कृती केली. ऋषभदेवांचं चरित्र सामान्य लोकांना अनुकरणीय नाही. ऋषभदेवांनंतर त्यांचा मुलगा भरत गादीवर बसला. भरत हे महाभागवत आहेत. त्यांच्या संगतीनं सर्वांमध्ये भगवतभाव जागृत होत असे. त्यांच्या संगतीत सर्वजण भक्तिरंगात रंगून जात असत. त्यांनी व्यवहार मर्यादांचं कधीही उल्लंघन केलं नाही. ते महावैष्णव असूनही यज्ञ करीत आणि यज्ञाचं सर्व पुण्य भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करीत. त्यांनी उत्तमपणे राज्यकारभार सांभाळला. त्यांना तरुणपणीच वैराग्य आलं. ज्यांना तरुणपणीच वैराग्य येतं व जो संयम वृत्तीनं भजन कीर्तन करतो त्याला वृद्धापकाळी भगवंतांची प्राप्ती होते. तरुणपणी सुखसंपत्ती असूनही त्यांचं मन विषय सुखात रमलं नाही तर त्याला वैराग्य म्हणावं. भरताचं मन संसारात रमलं नाही म्हणून त्याने विवेकपूर्वक संसाराचा त्याग केला आणि भरतराजाचे भरतमुनी झाले. त्यानंतर भरतमुनी गंडकी नदी किनारी पुलकाश्रमात राहू लागले. गंडकी नदीलाच शालिग्रामी नदी म्हणतात. या नदीमध्ये जे दगड आहेत ते शालिग्राम आहेत. त्या नदीत उभं राहून गायत्री मंत्राचा जप करीत मग मानसपूजा, नंतर पूजा करून थकले की भजन कीर्तन असं अखंड भगवंतांचं मनन चिंतन ध्यान पूजा ते करीत असत. एक दिवस गंडकी नदीत उभे राहून जप करीत असताना सिंहाच्या डरकाळीनं घाबरलेल्या हरणीनं जीव वाचवायला नदीपलीकडे उडी मारली. त्यावेळी तिचा गर्भ पाण्यात पडला आणि हरणी नदीपलीकडे मरून पडली. भरत मुनींनी हे पाण्यात पडलेलं हरणाचं पिल्लू पाहिलं व आता माझ्याखेरी त्याला कोण वाचवणार असा विचार करून ते पिल्लू उचलून आश्रमात आणलं. आता मीच याचं रक्षण केलं पाहिजे, मीच त्याची माता, मीच त्याची पिता असं ते समजू लागले. जीवाला असंच वाटतं की आपण रक्षण करतो, पण खरं म्हणजे जीवसुद्धा काळाचा घासच आहे. केवळ श्रीहरीच रक्षण करू शकतात. भरतमुनी म्हणतात, हे हरणा, मी तुझा आता धर्मपिता आहे. भरतमुनीने हरणाला आश्रमात आणून ठेवलं हे चांगलं केलं, पण हरणाला मनात ठेवलं हे योग्य केलं नाही. भरताने घराचा त्याग केला, राज्याचा त्याग केला, पत्नी मुलं मुली या सगळ्यांचा त्याग केला, संसार सोडला. पण हरणासाठी भरतमुनी पुन्हा संसारातच पडले. हरणाला रोज कोळा चारा आणणं, पाणी आणणं, त्याला फिरून आणणं, त्याला खेळवणं, त्याचं रक्षण करणं यातच त्यांचा सगळा वेळ जायला लागला. त्यामुळं नामस्मरण चिंतन भजन कीर्तन पूजा यासाठीही त्यांना वेळच मिळेना. इतके ज्ञानी असूनसुद्धा भरतमुनी वासनेला ताब्यात ठेवू शकले नाहीत. सतत हरी ऐवजी हरणाची चिंता ते करायला लागले. काळ नेहमी अचानकपणे घाला घालतो. त्याचप्रमाणे काळानं भरतांच्यावर घाला घातला. तेव्हा भरतमुनी अंतिम क्षणी हरीऐवजी हरणाचंच चिंतन करीत होते. तेव्हा त्यांनी देहत्याग केला. शुकमुनी सांगतात, राजन, पुढील जन्माची तयारी आपण याच जन्मात करायची असते. म्हणून प्रत्येक क्षणी आपण सावध राहिलं पाहिजे. मृत्यूला नेहमी तयार असलं पाहिजे. अंतिम क्षणी जे चिंतन चालू असेल तेच पुढील जन्मातला कारण बनतं. म्हणून काळ नेहमी बेसावध क्षणीच पकडतो, तरीसुद्धा आपण सावधपणे भगवंतांचं चिंतन केलं पाहिजे. भरतमुनी अंतिम क्षणी हरणाचंच चिंतन करीत असल्यामुळं त्यांना पुढील जन्म हरण योनीतच मिळाला. शुकमुनी सांगतात, राजन, अंतिम क्षणी श्रीहरीचं नाव मुखात येण्याकरता बालपणापासूनच अभ्यास केला पाहिजे. तरच अंतिम क्षणी मुखामध्ये भगवंतांचं नाव येईल. महाज्ञानी असल्यामुळं भरतमुनींना पूर्वजन्मीचं म्हणजेच मागील जन्मीचं ज्ञान तसंच होतं. त्यांच्या लक्षात आलं की आपण हरणाच्या पिल्लामध्ये गुंतलो, त्यात आसक्ती धरली, त्यामुळं आपण आता 4 पायाच्या योनीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आता हरणरूपी भरताने ठरवलं
की आता यापुढं नवीन प्रारब्ध बनवायचं नाही. जे आहे ते सहन करायचं आणि भोगायचं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.